आपल्याला पोलिसांनी अडवलेलं आहे इगतपुरीला. इकडे ट्रॅफिक लागली वाटतं, पुढे काहीतरी गाडीचा ऍक्सिडेंट. बाई वाड्यावर या. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर गाईज आज आपण नाशिकला चाललेलो आहेत. महाराष्ट्रामधील प्रचंड नामांकित हॉटेल त्यांपैकी एक शौर्यवाडा म्हणून, त्याला खवय्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर आज आपण तिकडे जाणार आहेत. अस्सल गावरान चुलीवरची चव आपल्याला तिकडे अनुभवायला मिळणार आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि आपण खास आज शौर्यवाड्याला व्हिजिट करण्यासाठी आज आपण चाललो तिकडे. तर चला मग. गाईज आपण कसारा घाटामध्ये आलो आता. तर इकडे ट्रॅफिक लागली वाटतं, पुढे काहीतरी गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. तर जाऊया आपण तिकडे. गाडी घाटात पडले आपल्या कसारा घाटामध्ये. गाईज क्लायमॅक्स चेक करा. क्लायमॅक्स बघा कसा झालाय, एकदम A1 झालाय. ब्रेक फेल. काही गाडीचा ब्रेक फेल झाला होता. मी त्या दादांना विचारलं, गाडीचा ब्रेक फेल झाला होता. ब्रेक फेल होऊन खाली गेली गाडी झालेली आहे. आणि गाडीवाल्याला हॅट्स ऑफ आहे भाई, ज्यांनी तो क्रेनवाला होता ना त्याला हॅट्स ऑफ आहे. त्यांनी खूप रिस्क घेऊन ती ट्रक बाहेर काढली आणि आपला रस्ता मोकळा केला. तर आता आपण घाट चढतोय वरती. आता आपण निघालेलो पुढच्या प्रवासाला शौर्यवाड्यासाठी. आपल्याला पोलिसांनी अडवलेलं आहे इगतपुरीला. आपलं सगळं कसं ओके आहे, सगळं काय टेन्शन नाही. काही बोलतो बाहेर आहे. गाडी थांबवली पोलिसांनी. तर आधी आपले सगळे उद्या काय मला जम्बो जरा विचारतो तर परिस्थिती काय इथं चाललाय, काय विचारतो फोनवरती बोलतो. विचारतो मी नंबर टाकेल. काय करतोय एनडी नंबर 50 रिचार्ज मार नंबर. दादा मला आम्ही रस्त्याला पैसे थँक्यू. 100 रुपये दिलेत ना. 100 रुपये बघा, आम्ही रिश्वत देत नाही आणि घेत नाही. आम्ही सगळं क्लिअर घेऊन चालतो. त्याच्यामुळे काय विषय नाही. काय बोलतो भाऊ? भाऊ लायसन दाखवला
लायसन दाखवलं आम्हाला सोडलं, काय टेन्शन नाही भाई. आणि आपले अनुजचे पप्पा विषय येत नाही आणि आम्हाला ते आवडतच नाही. मुलात रिश्वत देणं हे आवडतच नाही आम्हाला. तुम्ही कोणाची इथे? हा माळला मालकडे, माळला मालकडे. तर आपले सुधीर गुरुजी माळला मालकडे जायचे. गुरुजी खरी माळ या गावाला जायचे, माळ या गावाला माल बघण्यासाठी जायचे. अहो माल कोणता? आपला शेतावरचा माल बोलतो मी. हा शी. फायनली आपण पोहोचलोय शौर्यवाड्याला. गाईज हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या बाजूला शौर्यवाडा. रिस्पेक्ट. तुम्हाला शौर्यवाड्याला तुम्ही आले त्याचा फोन आला बघ. गाईज फोन आलेला आहे. काय बुक करायचं सांगा लगेच. दादा इथंच डिश भेटेल का आम्हाला? गाईज आता आपण उतरूया. एवढ्या लांब आलो आपण शौर्यवाड्याला जेवण्यासाठी. भाई गुरुजी कसा ताव मारणार तुम्ही मला सांगा. लई इच्छा लागतं गुरुजी. एंट्री झाली. स्वप्न भाऊ यांचे लई छोटे छोटे स्वप्न आहेत पण ठीक आहे. पण यार शौर्यवाडा ठीक आहे. शौर्यवाडा हाय गाईज, खूप दिवसानंतरची प्रतीक्षा होती की शौर्यवाडा या ठिकाणी जायचं आहे आणि आजचा दिवस तो आलेला आहे. तर बघूया आपण शौर्यवाड्याला आलो आहे आणि काय गावाकडचा बेत आहे या ठिकाणी. आज स्पेशल आपण या ठिकाणी मटन रान आणि चिकन रान जो इथला स्पेशल आयटम आहे तो आपण खाऊन बघणार आहेत. बघूया. तर बैलाची जागा आहे. मुळात ही नंदीची जागा आहे पण नंदीची जागा आज गुरुजींनी घेतलेली आहे. अभिनंदन. बाजूला आम्ही नाही, आम्ही कॅमेरामॅन आहे. बाई वाड्यावर या. थँक्यू. आपलं ऑर्डरचं चालू आहे. आता बघू भाऊसा काय काय ऑर्डर करतायत. म्हणजे आणि आपण स्टार्टरसाठी चिकन रान ऑर्डर केलं आहे. तर आता बघूया आपण चिकन रान. गुरुजी जरा दाखवा आम्हाला. हा चिकन रान आहे. तर हा आपण बघूया इथली टेस्ट. चिकन रान खूप प्रचंड फेमस आहे इथलं चिकन आणि मटन रान. तर आपण चिकन रान ऑर्डर केलं आहे. बघूया आता स्टार्टरसाठी कसं आहे. तर गाईज खास शौर्यवाड्याचा चिकन रान तर आपल्या समोर आहे. अप्रतिम टेस्ट आहे या ठिकाणी चिकन रानची. काय तू सांगतो आता शब्द नाही. स्टार्टरसाठी चिकन रान आला आहे. मेन कोर्स खाण्याची इच्छा होते की नाही सांगू नाही शकत आता. चिकन रानमध्येच पोट भरतंय आमचं मोठे. आलू साहेब का आले नाही, त्यांना थोडं कामानिमित्त जमलं नाही. अनुज साहेब के स्टार कंपनीचे मालक अनुज साहेब. खतरनाक भाई, खतरनाक टेस्ट आहे. खतरनाक भाई, खतरनाक भाई, खतरनाक.
तर गाईस आपली ही मटन थाळी आहे. तर हा चॉप आहे, चॉप फ्राय आहे, हा मटन सुकं मटन आहे आणि हा मटन लोणचं आहे, हा अळणी आहे, अळणी बोलतात याला, आणि हा अळणी सूप. अच्छा ओके, अळणी सूप आहे हा. आणि हा ना खिमा आहे, मटन खिमा आहे, तो पण फ्राय आहे. आणि हा स्वीट्स आहे, गुलाबजाम, हा आपला एवढा रस्सा, भाकर आणि राईस येणार आहे. आणि ही स्पेशल गावाकडची मटन थाळी आहे. आणि खाऊन झाल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो कसं आहे काय आहे. आणि तुम्ही भाई जर का तुम्ही हे अनुभवायचं असेल ना तर इथं यावंच लागेल तुम्हाला, कारण की हे इथं आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हे एकदा तुम्ही या इथे आणि एकदाच तरी तुम्ही येऊन हे चव घ्या, तुम्हाला खरंच गावाकडच्या पद्धतीने खायचं घेतलं. बुद्धी याच्याशी चव वेगळी लागते का? हो. अच्छा, चव वेगळी पद्धत अशीच आहे. त्याने खायचं घेतलं. थोडी मारते. गजब बेइज्जती है. म्हणजे ते टोळी म्हणून खायला घेतलं. खऱ्या अर्थाने हे गावाकडचं जेवण वाटते, खऱ्या अर्थाने गावकरी वाटतात. एक नंबर. एक नंबर ना. काहीचा रस्सा आलेला आहे, हा घ्या. चाप एक चाप आहे. हा. एक नंबर. तर गाईस शौर्यवाड्याला आपण आपले मॅनेजर चेतन दादा, तर चेतन ठाकरे हे शौर्यवाडा मॅनेजर आहेत. नमस्कार मित्रांनो, नाशिकमध्ये ही नानांनी ओपन केलेली ही 10वी ब्रांच आहे शौर्यवाड्याची. तर लोकांनी खूप अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे, उत्कृष्ट, खूप सारं प्रेम दिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल नाशिक शौर्यवाड्याला तर पपाया नर्सरी नियर कुबेर पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉटेल शौर्यवाडा ही यांची 10वी ब्रांच आहे. तर तुम्ही तर नक्की तो विजिट तुम्ही करा. नक्की व्हिजिट करायला या. आमच्याकडचं चिकन रान, मटन रान हे टेस्ट करा आणि तुमचं प्रेम असंच. तर नुकताच आपण हॉटेल शौर्यवाडा बेत गावाकडची याची अस्सल गावरान चव या ठिकाणी अनुभवली. त्या ठिकाणी आपण मटण गावाकडची स्पेशल मटण थाली आणि तसंच चिकन रान याची चव अनुभवली. अतिशय उत्कृष्ट चव होती. तर नक्कीच आपण सुद्धा एखाद्या आपल्या जवळच्या शाखेला नक्कीच भेट द्या आणि तिथली अस्सल गावरान चव अनुभवा. तर गाईज आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप छान चव होती इथली शौर्यवाड्याची. आणि आपण शौर्यवाडा नाशिक या ठिकाणी आलो होतो. तर मी तर बोलेन तुम्हाला जर का एक गावाकडचं खरंच एक गावाकडचं चुलीवरचं जर का जेवण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या शौर्यवाडा शाखेला व्हिजिट करा आणि तुम्ही या जेवणाचा आनंद घ्या. आणि खूप छान, म्हणजे ह्या शाखेसाठी बोलण्यासाठी काही वर्डच नाही आहेत, कारण की एवढं छान होतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.